नमस्कार. आज आपण बोलणार आहोत फिफा वर्ल्ड कप फायनलबद्दल, ज्यामध्ये स्पेनने 16 वर्षानंतर विश्वविजेता ठरलेला आहे. मेसीचे स्वप्न भंगलेलं आहे. फेरान टोरेसच्या गोलमुळे गतविजेत्या अर्जेंटिनाला नमवले. संपूर्ण स्पर्धेत अवघा एक गोल गमावलेला स्पेनचा अभेद्य बचाव लिओनार्डो मेसीलाही भेदता न आल्यामुळे सलग दुसरा विश्वचषक जिंकण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न अंतिम टप्प्यावर येऊन भंगले. सोमवारच्या पहाटेपर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फेरान टोरेसने 106व्या मिनिटाला गोल करून स्पेनला 16 वर्षांनंतर विश्वविजेता बनवले. या विश्वचषकातील त्याचा हा पहिला गोल आयुष्यातील सर्वात अमूल्य गोल ठरला. या गोलने स्पेनला ट्रॉफी मिळवून दिली. दुसरीकडे या सुंदर खेळातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेसीला डोळ्यात निराशांचे अश्रू साठवून निरोप द्यावा लागला. टोरेसने विजयानंतर स्पेनच्या जनतेचा उल्लेख करत म्हटले, हा गोल 107 कोटी लोकांनी केला. निर्धारित वेळेपर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत खेळवला गेला. टोरेसने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. त्याने अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात हा गोल करून स्पेनला 1-0 असा विजय मिळवून दिला. बॉक्समध्ये हवेत असलेल्या चेंडूवर आपल्या डाव्या पायाने नियंत्रण मिळवून शॉट मारला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक तो वाचवू शकला नाही आणि सन 2010 नंतर स्पेनचे हे दुसरे विश्वविजेतेपद आहे. स्पर्धेत 8 सामन्यात केवळ 1 गोल गमावणाऱ्या स्पेनने विजेत्या संघाद्वारे सर्वात कमी गोल गमावण्याचा जागतिक विक्रमही केला. दुसरीकडे संपूर्ण स्पर्धेत शेवटच्या मिनिटात चमत्कारिक पुनरागमन करत आलेल्या अर्जेंटिनाला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. उपविजेतेपदाचे पदक स्वीकारल्यानंतर मेसीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या अर्जेंटिनाच्या समर्थकांकडे पाहत तो म्हणाला, मला खूप दुःख होत आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर प्रतिस्पर्धी संघ अधिक चांगला खेळला. आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते. गोल्डन बॉल रॉड्री स्पेनच्या खेळाडूला मिळाला आहे, तर गोल्डन बूट एम्बापे फ्रान्सच्या खेळाडूला मिळालेला आहे. तर गोल्डन ग्लव्स उनाई स्पेनच्या गोलकीपरला मिळालेला आहे. फिफा यंग प्लेयर अवॉर्ड सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडू पाऊ स्पेनच्या खेळाडूला मिळालेला आहे. सिल्वर बूट हा मेसीला मिळालेला आहे. ब्रॉन्झ बूट जूड इंग्लंडच्या खेळाडूला मिळाला आहे. फिफा फेअर प्ले ट्रॉफी नेदरलँडला मिळालेला आहे. ओके. आणि फायनलमध्ये खेळाडू भिडले आणि दोघांना रेड कार्ड आणि 5 येलो कार्ड मिळाले. उत्तरार्धात स्टॉपेज टाईममध्ये याला दुसरे पिवळे कार्ड दाखवले. त्यानंतर अर्जेंटिनाला 10 खेळाडूंसह खेळावे लागले. स्पेनचा डिफेंडर पाऊ याच्याशी धक्कादायक पद्धतीने धडकल्यामुळे त्याला हे कार्ड मिळाले. सामना संपताच आणि यांची स्पेनच्या गावीसोबत झटपट झाली. त्याचा परिणाम म्हणून देखील रेड कार्ड मिळाले. स्पेनने गोलवर 20 शॉट्स मारले, तर अर्जेंटिनाने पहिला गंभीर प्रयत्न अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये केला. स्पेनला सामन्यातील पहिल्या 10 पैकी 9 कॉर्नर किक मिळाल्या. दुसरीकडे त्यांच्या खेळाडूंना रेफरीने 5 येलो कार्ड दाखवले. शेवटची शिट्टी वाजवण्याच्या 4 मिनिटे आधी मेसीने कॉर्नर किक घेताच चेंडू राखीव खेळाडू जियोलेनो सिमेनेने कडे गेला. त्याने तो हवेत उडवला, पण तो
क्रॉसबारच्या वरून निघून गेला. गॅरी लिनेकडे यांनी विश्वचषक फायनलमध्ये एन्झो रेड कार्डने वर्नर वेडेपणा केले. विश्वचषक फायनलमधील तर अर्जेंटिना स्टार ओके. फिफा वर्ल्ड कप फायनल झालेला आहे आणि तो स्पेनने जिंकलेला आहे 16 वर्षानंतर. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.